हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर मी इथे ना घरातला पसारा काढलेला आहे, कारण म्हणजे कसं असते, आता दिवाळी झाली, दिवाळीच्या आपण वेळेस पण घरातली सगळी साफसफाई केलेली होती, पण तरी पण आता त्याच्यानंतर तरी पण घरामध्ये पसारा होतोच आणि कचरा होतोच। किती बी घर स्वच्छ करा, आता घर म्हटल्यावर तर कचरा होणारच झाला। तर मी इथे काय केलेलं आहे, जे भांडे होते ना ते बाजूला करून ठेवलेले आहे, आणि जे घासायचे भांडे आहेत ना ते इकडे आणून ठेवलेले घासासाठी। आणि कसं लेकरांना सुट्ट्या लागेल होत्या, लेकर घरीच होते, त्याच्यामुळं एवढा मोठा पसारा पडलेला होता। तर कुठं काही फटाकेच होते, तर कुठं काही होतं ठेवून दिलं लेकरांनी। तर मी हे सगळं काढलेलं आहे, सगळं म्हणजे सर्व पुसून फासून आणि घर झाडून घेत आहे। हा जो केड कचरा आहे एका ठिकाणी सगळा जमा करते आणि हा सगळा एका सुपडीमध्ये भरून बाहेर टाकून देते। तर इथे मी ना सगळा पूर्ण कचरा जो होता तो एका ठिकाणी जमा केलेला आहे, तो आता पन्नीवर टाकते आणि हा सगळा कचरा बाहेर टाकून देते। आता हा कचरा एका सुपडीमध्ये जमा करून पन्न्यात टाकून आता बाहेर टाकून देत आहे। काही जाळायला पण काम येते, जो कागद म्हणा, पन्न्या विन्या असतील तर जाळायला पण काम येते चुलीमध्ये पाणी गरम करायसाठी। तर मी आता इथं झाडून घेतलेलं आहे स्वच्छ, पण माझा पसारा काढून काढलेला होता, कारण घर इतके म्हणजे इतकं खराब झालं होतं ना, सगळं काही तुम्हाला काय सांग, खूप खराब झालं होतं, मला काही ते करमत नव्हतं। त्याच्यामुळं मी एक दिवस काढलाच, म्हटलं हे घर पहिलं स्वच्छ करूनच घ्यावं म्हटलं। त्याच्यामुळं त्या कॉटच्या खाली आता लेकर कसं घरी होते ना, सुट्ट्या लागेल होत्या लेकरांना, लेकर घरी होते, त्यांचं खेळणं सगळं म्हणजे खूपच पसारा त्यांनी राडा करून ठेवलेला होता। तरी पण मी काही गावाला गेली नव्हती दिवाळी सुट्ट्यामध्ये, आईच्या घरी जायचं होतं मला, पण माझं काही जाणं झालं नव्हतं, कारण मी गेली असते पण हे आपलं काम सुरू होतं ना बाहेरचं, त्याच्यामुळं मी काही गेले नव्हते, कारण मला असं वाटलं पुन्हा ते जाव काही दिवस 2-3 दिवस राहा म्हटलं, डबल पुन्हा घरी या, तर म्हटलं तोपर्यंत आपल्या घराला म्हटलं जे काहीच खरं होणार नाही, कारण बाई बाहेर गेली, समजा माहेरी गेली तर घरातले कोणीच कामं करत नाही, हे मात्र खरीच आहे। त्याच्यामुळं मी काही गेले नव्हते। तर तरी पण दिवाळीची एवढी साफसफाई केली तरी पण घरामध्ये एवढा पसारा पडतोच म्हणायचा, आणि काय मग स्वच्छ करावंच लागतं सगळं। तर आपण सगळं काढलेलं आहे, हे जेवढं असेल तेवढं सगळं काढून घेतलं मी, पूसपास करून घेतलं, जे कामाच्या वस्तू त्या ठेवल्या, जे बिना कामाच्या असतं टाकाऊ वस्तू सगळं बाहेर टाकून दिल्या भंगारमध्ये, कागद दिसते लेकरांनी करून ठेवले सगळे घरामध्ये, ते पण काढलेले आहेत बाहेर। तर आता ब्लॉग ना खूप मोठा झालेला आहे, तर कारण मला हे माझं जे रुटीन होतं ना, म्हणजे रुटीन नाही, हप्त्यातून समजा आपर्यंत साफसफाई करतो ना, ते मला शेअर करायचं, त्याच्यामुळं मी हा पूर्ण मोठा व्हिडिओ केलेला आहे। तर प्लीज पाहिजे सगळेजण। तर आता पाहू शकता तुम्ही, मी आता इथे सगळं कॉटच्या खालचं सगळं पुसपास म्हणजे पूर्ण कचरा काढून घेतलं। लेकराचं कसं, लेकर खाल्लं ना, लेकरांनी काही कुरकुरी म्हणा, काही बिस्किटचा पुडा जे असेल ते काही पण खाल्लं असेल म्हणजे कॉटच्या खाली टाकून द्यायचे कामं करतात, आणि ती तकलीफ होते आपल्याला। तर असं, तर आता मी हे जे आहे ना सगळं झाडून घेत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, हे लेकरं शाळेमध्ये जाताना केस घरामध्ये करते ती माझी मुलगी, तर अशीच केस होतात घरामध्ये खूपच, तर ते पूर्ण त्या फळ्यामध्ये गुंतून बसतात, तर ते सगळं ते करत आहे स्वच्छ। आता हे जे कॉट आहे ना, कॉटवर बेडशीट काढली धुवायला, बेडशीट पण खूप खराब झाली होती, आणि जे आजूबाजूचा हा तो हे लावलेला आहे मी, हे गोदड्या बिदड्या जे काय असेल ते सगळं झटक करून बाजूला ठेवलेलं आहे, आणि सोफा बाजूला करून तिथे जे पलीकडचं म्हणा हे सगळा कचरा काढत आहे। आज म्हटलं पूर्ण स्वच्छ करून टाकावं म्हटलं जे बी असेल ते, आणि घरामध्ये कसं पसारा झालेला असला ना तर मला करमतच नाही। पहिली गोष्ट म्हणजे खूपच असं निगेटिव्हिटी वाटते घरामध्ये सगळी, त्याच्यामुळे पण एकदा तरी हप्त्यातून आपण घरामधलं जर स्वच्छ जर करून ठेवलं ना तर मग एवढा कचरा बी होत नाही आणि पसारा बी होत नाही घरामध्ये। त्याच्यामुळे
आता त्या थैलीमध्ये मी काय केलेलं आहे माहिती आहे का, आपण ज्या फ्लिपकार्टवरून किंवा आपण ऑनलाईनवरून ज्या वस्तू काही बोलवतो ना, तर त्याचे ते स्टिकर म्हणजे ते असतात ना पुट्टे, ते पुट्टे खूप कामामध्ये येतात. कारण लेकरांना शाळेमध्ये जेव्हा प्रोजेक्ट असतो ना, तर ते प्रोजेक्ट तयार करण्यासाठी या पुट्ट्यांचं खूप काम पडत असतं. त्या म्हणजे वेळेवर आपल्याला भेटत नाही पुट्टे जे असतील ते, कागद म्हणा जे असेल ते वेळेला भेटत. त्याच्यामुळे मी सगळं असं आणलेलं असतात ना, हे पुट्टे म्हणा जे काय असतं ते मी जमा करून ठेवत असते. मग ते नंतर आपल्याला कामा येतात. म्हणजे टाकाऊ वस्तूपासून आपण टिकाऊ वस्तू तयार करू शकतो शाळेत लेकरांसाठी प्रोजेक्ट तयार करण्यासाठी. तर आता हे सोफा झटकून घेत आहे. ते सोफ्याच्या पाठीमागचं जे बी होतं सगळं म्हणजे सगळं झाडून घेते. आणि लेकराचं घर म्हटल्यावर तर पसारा होतोच म्हणायचा. पण एकदा तरी हप्त्यातला एकदा तरी वेळ आपल्या घरासाठी आपल्याला द्यावाच लागतो. म्हणजे आपलं वेगळं रुटीन तर असतेच आपलं, पण एक दिवस तर घरासाठी स्वच्छ म्हणजे पूर्ण क्लिन्झिंग सगळं ते द्यावाच लागतो वेळ. तर मी इथे सगळं स्वच्छ केलेलं आहे. तर इथे आहे ना टेबलावर इतका पसारा करून ठेवला त्या लेकरांनी की खूपच लगे. तर मग हे सगळं मी जसं काढत आहे, स्वच्छ करत आहे आणि पुसपास करून ते ज्यांच्या जागेवर ठेवत आहे. मग कसं वेळेवर वस्तू सापडत नाही, कुठं काय ठेवलं आणि कुठं काय नाही ते. तर इकडे मी स्वच्छ करून घेत आहे सगळं. तर आता हे झालेलं आहे माझं. आता पहिले झाडून घेते घरातलं काढून सगळं. आणि ही जी मशीन आहे ना, मशीनवर लेकरांनी पसारा करून फटाके म्हणा कुठं काय ठेवेल कुठं काय ठेवेल ते सगळं घेतलेलं आहे. एका ठिकाणी सगळं आवरून चिवरून ठेवत आहे मी. आणि खूपच धूळ बसली होती इथे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, मला पुसायचे घर, कारण सगळे कामं झालेले आहेत माझे. बाहेर सगळे भांडे नेऊन ठेवले. संध्याकाळ झाली पूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी. त्याच्यानंतर मी एक जुगाड केला. म्हणजे मी ब्लॉगवरच बघितलं होतं. मी ब्लॉग बघते ना, एका ताईंची ब्लॉग बघत असते मी. त्यांच्या ब्लॉगमध्ये ताई त्यांनी असंच वायपरला कापड लावून छानपैकी असं पोचा केलेला होता. तर तो मला खूप आवडला. तर तसं करून बघितलं मी. तर खूपच छान अशी सुंदर अशी फरशी निघायला लागली. त्याच्यानंतर मी तसंच करून बघितलं. म्हणजे वायफरला कपडा लावून अशी घर पुसून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आणि जेव्हा घरातली सगळी आपण निगेटिव्हिटी बाहेर काढतो ना, घरामध्ये इतकं सुंदर वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. आपल्यासाठी मी ना एक नवीन छान छान अशी व्हिडिओ म्हणजे आणणार आहे, मोटिवेशनल व्हिडिओ. तर तुम्हाला सांगणार आहे मी सकारात्मक, निगेटिव्ह, नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा याच्याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे गाईस. आणि व्हायब्रेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच्याविषयी तुम्हाला सांगणार आहे मी.
तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हे कोणाकोणाला माहीत आहे ते सांगा मला कमेंट्समध्ये. निसर्गाचा नियम, आकर्षणाचा सिद्धांत हे पुस्तकं मला खूप आवडतात वाचायला. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी त्या गोष्टी सगळ्या म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आधारे मी खूप मोठ्या गोष्टी अचिव्हमेंट केलेल्या आहेत माझ्या लाईफमध्ये. म्हणजे जी गोष्ट हवी आहे आपण त्या गोष्टीवर जर आपला जो म्हणजे गोल्स जो असते ना, आपण तर प्रयत्न केला आणि तर आपल्याला पण निसर्ग साथ देतो. ही गोष्ट मात्र खरी आहे. हे मी अप्लाय करत असते माझ्या लाईफमध्ये. तर मी तुम्हाला सांगणारच आहे म्हणजे सक्सेस स्टोरी लॉ ऑफ अट्रॅक्शनची. तर एखादा व्हिडिओ आणणारच आहे मी. तर असो, तर ते मी काय केलेलं आहे आता म्हणजे आता पुसून बघितले, छान होतं ते पोछा म्हणजे जे मी मारलं होतं ते वायफरने. पण पुन्हा ना म्हटलं असं ते म्हटलं आता हातानंच पुसून घेते, कारण तिथे डाग आहेत ना थोडे एकदम पक्के होते म्हणजे लागलेले खाली फरशीवर. त्याच्यामुळे मी हातानंच फरशी पुसायला लागलेली आहे इथे. फरशी पुसलेली आहे. आता राहिलेले आहे कपडे धुवायचे. म्हणजे कपडे आपण मशीनमध्ये टाकले होते ते धुवून घेतलेले आहेत. आता सुकू घालायचे होते मला आणि खूप टाईम झालेला होता, म्हणजे 7:30 झालेच असतील. तर आता जे काही कपडे होते हाताने धुवायचे ते हाताने धुवून घेतलेले आहेत आणि जे बाकीचे होते ते मशीनमध्ये धुवून घेतलेले आहेत. आता हे जे काही बाहेरची भांडी आहे ते एकदा धुवून घेते आणि मग झाले मग कामं. तर असं असते, आपण एकदा कामं खूप काढले ना तर पूर्ण दिवस ते कामामध्ये लागतो, पूर्ण दिवस कामामध्ये जाते. आणि त्याच्यानंतर मग काय स्वयंपाक पण करायचा आहे ना मला त्याच्यामुळं. तर आता एकदा हे कपडे धुवून घेतले की झाले माझे कामं. त्याच्यानंतर सगळे कामं झालेले आहेत. आंघोळ काही केली नव्हती मी, कारण खूप टाईम झालेला होता. फक्त मी चेंज केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग टाकायची बेडशीट. तर बेडशीट एवढी मोठी आहे ती खूपच, बेडशीट काढायलाच खूप मला टाईम लागला. तर मुलीला म्हटलं मला हेल्प कर, तर मग आम्ही टाकलेली आहे. ही बेडशीट एवढी आहे की तिन्ही कॉटवर बसती अशी बेडशीट आहे ही. तर मी फ्लिपकार्ट ऑनलाईनवरून बोललेली होती. तर झालेलं आहे कामं सगळे. तर इतकं छान आणि सुंदर वाटत आहे ना घरामध्ये खूपच. म्हणजे कामं केली घरातले, सगळं जी निगेटिव्हिटी बाहेर काढली ना तर खूपच छानच वाटतं. म्हणजे केड कचरा हे जे काय असतं ना सगळं काढलं बाहेर, तर घरामध्ये एकदम प्रसन्नता वाटते. झालेले सगळे कामं. इकडे मुलगा आहे माझा. तयारी करते मी, म्हणजे आपल्याला किती बी कामं करा दिवसभराची, संध्याकाळी स्वयंपाकाचं असतेच. तर आता मी स्वयंपाक करते. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. I'll never forget your time.